प्रेषित भाग 13. स्वप्नसृष्टीत. आलोक, माझा राजा, आज तू कसल्या काळजीत आहेस? दुपारच्या जेवणानंतर आलोकच्या खोलीत कॉफी घेत सँड्रा सोफ्यावर पहुडली होती. काळजी? मला कसली आली आहे काळजी? आलोक सँड्राला रेलून त्याच सोफ्यावर येऊन बसला. नक्की? माझ्यापासून काही लपवत तर नाहीस? हां, तुला सगळंच काय सांगायचं म्हटलं तर मला आज सकाळच्या चमत्कारिक अनुभवांचं कारण सापडत नाही एवढं मात्र खरं. आज मी इतका उशिरापर्यंत कसा झोपलो? आलोक विचार करत म्हणाला. होय तर, आज तू ब्रेकफास्टला उगवला नाहीस म्हणून मी तुझ्या खोलीकडे आले, दारावर ठोके दिले तर तू आपला चक्क कडी लावून घोरत पडला होतास. काल रात्री एखाद्या मैत्रिणीबरोबर जागरण केलं असणार. नाही का सँड्रा, तुम्ही बायका फार संशयी असता. माझ्यासारख्या एकलकोंड्या माणसाच्या मागं कोण मुलगी लागणार आहे? त्यातून तुझ्यासारखी सुंदर मुलगी मिळाली असताना मी तरी दुसऱ्या मुलींच्या मागं कशाला जातोय? सगळ्या बाकीच्या मुली तुझ्यापुढं फिक्या आणि उथळ वाटतात मला. आलोक खुलासा करायचा प्रयत्न करत होता. त्याला थांबवून सँड्रा म्हणाली, पुरे झाली खुशामत. तू जास्त वेळ का झोपलास हे एक रहस्य आणि ब्रेकफास्ट चुकली तरी लंचच्या वेळी तू फार खाल्लं नाहीस हे दुसरं गूढ. तीच तर गंमत वाटते. तुला सांगू, आज सकाळी जाग येण्यापूर्वी मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात तू आणि चँग आलात. तू सँडविच देत होतीस तर चँग कॉफी तयार करून आणत होता आणि मी मात्र राजासारखा ऐटीत टेबलाशी बसलो होतो. स्वप्नात मी खाऊन घेतलं आणि जाग आली तर पाहतो तो काय, मी टेबलाशी बसलो होतो, समोर रिकामी बशी आणि रिकामा कॉफीचा पेला. मी खरोखरच झोपेत खाल्लं का ते स्वप्न होतं? आणि खरं म्हटलं तर तुम्ही दोघं कडी लावलेली असताना खोलीत शिराल कशी आणि बाहेर पडाल तरी कशी? मला वाटतं मला स्वप्न पडलं, पण मीच स्वतः खरोखर सँडविच आणि कॉफी बनवून घेतली. आलोक्या, तुझ्या तर्कशास्त्रानं चालणाऱ्या मनाला अचूक उत्तर सापडलं. दुसरा पर्याय एकच, मी आणि चँग भूतासारखी भिंतीतून आलो आणि गेलो. पण हा पर्याय तुला कसा पटेल? त्याच्या तर्कशास्त्रबद्ध डोक्यावरून हळूवार हात फिरवत सँड्रा उद्गारली. आलोकने काढलेला पर्याय त्याला आणखी पटावा म्हणून ती म्हणाली, तुझ्या अंतर्मनाला वाटत असेल की मी आणि चँगनं येऊन तुझी सेवा करावी. तीच इच्छा तुला स्वप्नरूपानं पाहायला मिळाली. आमचं मानसशास्त्र सांगतं, पुरे झालं तुझं पुराण. तुम्ही मानसशास्त्रज्ञ तर्कट लढवण्यात सर्वात पुढं, पण सप्रमाण सिद्ध करून दाखवण्यात मात्र मागं. प्रात्यक्षिकच कमी तुमच्या विषयात, तर त्याला विज्ञान म्हणायचं तरी कसं? सँड्राचा कल मानसशास्त्राकडे होता आणि आलोक त्या शास्त्राची नेहमीच हेटाळणी करी. पण ह्यावेळी सँड्राने मुद्दाम हा विषय संभाषणात आणला होता. ठीक आहे, कर चेष्टा, पण मी माझा तर्क पुढं चालवून एक प्रात्यक्षिकच तुला करून दाखवते. चूक ठरलं तर तुझा दावा कबूल. पण जर का माझं प्रात्यक्षिक बरोबर असलं तर मानसशास्त्राबद्दल आपलं मत बदलावं लागेल. सँड्रा मुद्दाम शांत राहून म्हणाली. बरं बरं बाईसाहेब, करा तुमचं विधान. कोणासंबंधी आहे हा तर्क? अर्थात तुझ्याबद्दल. खरं खोटं तूच ठरवायचं आहेस. ठीक आहे, माझ्या भाषेत एक म्हण आहे, हा सूर्य आणि हा जयद्रथ. म्हणीचा अर्थ नंतर समजावून सांगेन. आता काही अळमटळम न करता तुझा तर्क काय ते सांग. सँड्राच्या मानसशास्त्रावर वर्मी घाव घालण्याच्या संधीचा फायदा घेण्यासाठी आलोक टपून बसला. एकदाचा मासा गळाला लागला असे मनाशी म्हणत सँड्रा उद्गारली. माझा तर्क असा, उठता उठता तुला एक स्वप्न पडलं, तसंच दुसरं एक स्वप्न गाढ झोपेत असताना पडलं असणार. आठवत नसलं तर आठवण्याचा प्रयत्न कर. पण तुला प्रथम जेव्हा गाढ झोप लागली तेव्हा तुझ्या अंतर्मनात खोलवर दडलेले काही विचार किंवा काल्पनिक वा वास्तविक अनुभव उसळी मारून वर आले. ते तुला स्वप्नरूपानं दिसले. हे स्वप्न बराच वेळ चाललं असणार, पण त्यामुळं तुझी मनःशांती ढळली. परत मनाला आराम मिळावा म्हणून तुझी झोप लांबली. तू उशिरा उठलास ह्या पुराव्यावरून मी हा सगळा तर्क केलाय. सँड्राच्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास होता. आलोक चाट पडला. सँड्राचा तर्क अचूक होता म्हणून नव्हे,
तर तिने ज्या आत्मविश्वासाने ठामपणे तो मांडला त्यामुळे. ज्या अर्थी ती इतक्या निश्चयाने आपला तर्क मांडते त्या अर्थी त्याला वैज्ञानिक आधार असला पाहिजे. मानसशास्त्र इतक्या परिपक्व अवस्थेला पोचले असेल याची त्याला कल्पना नव्हती. तो अभावितपणे उद्गारला, बरोबर आहे, पण तुला कसं कळलं? अरे बेट्या, कळेल कसं? फक्त आमच्या शास्त्राच्या वैज्ञानिक सिद्धांताच्या आधारानं मी तो तर्क मांडला. तुम्ही जसे भौतिकशास्त्राच्या सिद्धांतांच्या आधारानं आपलं भाकीत करता तसंच मीही केलं. एवढं मात्र मी कबूल करते, तुला स्वप्न कसलं पडलं ते सांगण्या इतकं आमचं शास्त्र पुढे गेलेलं नाही. ते स्वप्न तू मला सांगावंस असा माझा आग्रहही नाही, पण सांगितलंस तर कदाचित मी त्यावर भाष्य करू शकेन. हे शेवटचे वाक्य बोलताना आपण एक मोठा धोका पत्करतो आहोत याची सँड्राला जाणीव होती. आलोकला कसले स्वप्न पडले होते हे जाणून घ्यायची तिलाच काय, तर चँग आणि डॉक्टर साळुंखे यांना देखील उत्कंठा होती. परंतु तुला स्वप्न काय पडलं ते सांग असे सरळ सरळ विचारणे योग्य ठरले नसते, कारण त्यामुळे आलोकनेच संकोच केला असता असे तिचे मन तिला सांगत होते. त्या उलट आपल्याला त्याबद्दल उत्कंठा नाही असे दाखवून त्याला निर्धास्त करणे अधिक योग्य होते. पण त्यामुळे तो आता विषय बदलून दुसऱ्याच मुद्द्याकडे वळला तर? खुद्द आलोकच्या मनाचीही चलबिचल होत होती. तो सोफ्यावरून उठून खोलीत इयरझारा घालत होता. काही क्षण असेच गेले. अखेर आलोकने काहीतरी निश्चय केलेला दिसला. तो परत सोफ्यावरून बसला आणि सँड्राचा हात आपल्या हातात घेऊन बोलू लागला. तुला सांगावं की नाही याचा मी आज सकाळपासून विचार करत आहे. आपला वांगनिश्चय झालेला आहे तेव्हा माझ्याविषयी तुला सर्व माहिती देणं आवश्यक आहे. मी तुला जे काही सांगणार आहे ते विलक्षण आहे. त्याचा अर्थ कसा लावायचा ते तुझं मानसशास्त्र ठरवू दे. मी तुला केवळ तथ्य आहे ते सांगतो. त्यातून निघणारे तर्क, अंदाज वगैरे बाजूला ठेवतो. सँड्राने आलोकच्या नकळत आपल्या हातावरच्या मनगटी घड्याळाचे एक बटण दाबले. तिथे चँगच्या टेपरेकॉर्डरमधून बीप बीप असा आवाज निघाला. त्याने वाचत असलेले पुस्तक भिरकावून दिले आणि टेपरेकॉर्डर सुरू केला. त्याला आलोकचे बोलणे स्पष्ट ऐकू येत होते आणि त्याचबरोबर टेपवर ते मुद्रितही होत होते. आलोक म्हणत होता, सँड्रा, तू अंदाज केल्याप्रमाणे मला काल रात्री एक स्वप्न पडलं होतं. सकाळच्या स्वप्नापेक्षा हे वेगळं होतं. इतकंच नव्हे तर मला अशा तऱ्हेचं स्वप्न अनेक वेळा पडून गेलं आहे. गंमत म्हणजे दरवेळी हे स्वप्न जास्त ठळकपणे दिसतं आणि त्यातील तपशिलात बारीक सारीक वाढ होते. त्यातील व्यक्ती अधिक स्पष्ट दिसतात. त्यांचं बोलणं अधिक स्पष्ट ऐकू येतं. प्रथम हे स्वप्न पडलं तेव्हा त्यातलं सारंच काही अपरिचित होतं. त्यातील पात्रांची भाषा अपरिचित होती. त्यांचे चेहरे नवीन होते. पण हळूहळू ते बदललं. आता ती पात्र माझ्या जीवनातला एक महत्त्वाचा भाग झाली आहेत. परंतु माझ्या जीवनाशी मी त्यांचा संबंध जोडू शकत नाही. आमच्या हिंदू धर्मात पुनर्जन्माबद्दल बरंच काही लिहिलेलं आहे. हिप्नॉटिझमखाली पूर्वजन्मीचे अनुभव आठवतात असा दावा करणाऱ्या व्यक्ती वेळोवेळी होऊन गेल्या आहेत. मी त्यातलाच असेन का असं मला प्रथम वाटलं. पण मी माझे तर्क तुला सांगत बसत नाही. माझ्या स्वप्नात येतं एक अंतराळयान. आज आपण पाहतो तशा अंतराळयानांपेक्षा खूप मोठं आणि तांत्रिक दृष्टीनं पुष्कळ पुढं गेलेलं. प्रत्येक वेळी यान अगदी तसंच दिसतं. मी विज्ञानकथा पुष्कळ वाचल्यात. त्या साहित्यावर आधारलेले पुष्कळ सिनेमे पाहिलेत. माझ्याच कल्पनेतून हे यान तयार झालं असेल का? मग त्यात फरक का दिसून येत नाही? किंवा माझ्या जागृतावस्थेतील बदलत्या अनुभवांचा त्या यानावर आणि त्यातील घडामोडींवर परिणाम का होत नाही? आलोक, तर्क करायचे बाजूला ठेवणार होतास ना? सँड्राने हळूच त्याला रुळावर आणले. यानात काय काय घडतं? यानात माणसांची शरीरं इकडे तिकडे पडलेली दिसतात. काही खुर्च्यांवर रेललेली, काही सोफ्यांवर पालथी, तर काही जमिनीवर सुद्धा. मला प्रथम वाटायचं ही माणसं दारू पिऊन बेशुद्ध पडली असावीत. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की त्या देहात प्राण नाही. परंतु यानातल्या वस्तूंच्या मांडणीत टापटीप आहे. त्यामुळं काही गोंधळ, घातपात वगैरे घडला असं वाटत नाही. यानातली यंत्र व्यवस्थित काम करत आहेत.
प्रकाश योजना, गणकयंत्र वगैरे मात्र आपण पाहतो त्यापेक्षा अजब दिसणारी. परंतु ह्या निर्जीव वस्तूंपेक्षा जास्त महत्त्वाची आहेत मला दिसणारी 2 सजीव माणसं. एक बाई, एक पुरुष. ती आपापसात बोलताहेत तर कधी मला संबोधून बोलतायत. त्यांची भाषा मला अपरिचित आहे. अजूनही मला त्यांचं बोलणं फारसं कळत नाही. पण हा जागेपणाचा अनुभव, स्वप्नात मी त्यांचं बोलणं नीट समजून घेऊन ऐकतो. जागेपणी मी आता एवढं सांगू शकतो की त्या बाईला मारू आणि पुरुषाला तारू म्हणून संबोधलं जातं. मारू मधून हुंदके देते आहे. माझ्याकडे केविलवाण्या नजरेनं पाहून ती काहीतरी बोलते, जणू काही मला निरोप देते. तारू मात्र शांत आहे. त्याच्या चेहऱ्यावर काळजी असली तरी त्यानं स्वतःला काबूत ठेवले. वेळ थोडा आहे आणि तो संपला की आपण देखील यानातल्या मृतांच्या संख्येत भर टाकणार याची त्याला जाणीव असावी. तो मारूची समजूत घालतोय आणि त्याच वेळी मला देखील काहीतरी सांगतोय. गंमत म्हणजे माझ्याशी बोलताना तो एका मायक्रोफोनमध्ये बोलतोय आणि भरभर बोलतोय. त्याला माझ्याकडून उत्तराची अपेक्षा नसावी. ह्या प्रसंगात मी म्हणजे कोण, कुठं आहे मी, कुठल्या परिस्थितीत आहे हे मला नीट कळत नाही. तारूचं बोलणं भराभर कानात शिरतंय पण त्याचा अर्थ लागत नाही. थोड्या वेळानं मारू वाकून माझ्या कपाळावर आपले ओठ टेकते आणि लवकरच तिला चक्कर येते. तारू तिला सावरायचा प्रयत्न करतो पण त्याच्या मुद्रेवर आता हिला कसल्याही मदतीचा उपयोग नाही असा निरुपायाचा भाव उमटतो. तो तिला हळूहळू फरशीवरच निजवतो. चेतनाहीन शरीरांच्या संख्येत एकाची भर पडते. आता आपली घटका पण भरत आली अशा जाणीवेनं तारू आपली कामं भराभर उरकतो. माझ्या शरीरावर काहीतरी उपचार करतो पण तो काय करतो ते मला कळत नाही. कारण हळूहळू माझी देखील शुद्ध हरपते. हाच स्वप्नातल्या माझ्या मृत्यूचा क्षण असेल का? माझी शेवटची आठवण आहे तारू माझ्या कपाळावरून हळुवारपणे हात फिरवतोय अशी, आणि इथंच माझं स्वप्न संपतं. तारूचा मृत्यू मी पाहत नाही पण तो लवकरच झाला याबद्दल मला शंका नाही. आमच्या पश्चात यानाचं काय झालं हे पण मला माहीत नाही. इतके सांगून आलोक स्तब्ध झाला. सँड्रा त्याचे अद्भुत स्वप्न ऐकण्यात इतकी रंगून गेली होती की तिला तो उठून उभा राहिल्याचे देखील कळले नाही. अखेर त्याने तिच्या डोक्यावर टप्पल मारली तेव्हा ती भानावर आली. मानसशास्त्रज्ञ बाई, करा आता आमच्या स्वप्नावर भाष्य. तू तुझं स्वप्न इतक्या स्पष्ट स्वरूपात सांगितलंयस की मला वाटलं की तू आपला खराखुरा अनुभवच सांगतोयस. तुला हे स्वप्न पहिल्यांदा केव्हा पडलं हे आठवतंय का? होय, मी लहान होतो. WTSच्या परीक्षेत पहिल्या 10 मुलात माझी निवड झाली हे सांगायला मिश्राजी म्हणजे माझे शाळा मास्तर पेढे घेऊन घरी आले होते. आता तुला चंद्रावर जायला मिळणार असं त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी हरखून गेलो. त्याच दिवशी संध्याकाळी मी माझा विज्ञान साहित्याचा साठा बाहेर काढला आणि कल्पनाचित्र रंगवत बसलो की माझी स्वतःची अंतराळ यात्रा कशी असेल. आणि त्या रात्री मला हे स्वप्न पहिल्यांदा पडलं. पण ते अगदी पुसट होतं आणि मी त्याचा पुढं विचारही केला नाही. कदाचित त्याहूनही लहान वयात नकळत हे स्वप्न पडलं असेल. आलोक गप्प बसला असं पाहून सँड्रा म्हणाली, चंद्रावर जाताना तू माझ्या शेजारी बसून मला धीर देत होतास. त्यावेळी मला असं वाटलं की तू इतका शांत कसा? तुला हे अनुभव वेगळे वाटत नाहीत का? आता मला असं विधान करता येईल की तुझ्या मनात ह्या स्वप्नानं अंतराळ प्रवासाची पूर्वपीठिका कळत नकळत निर्माण केली असेल. तू म्हणतेस ते बरोबर असेल, कारण चंद्राच्या प्रवासात मी प्रथम खऱ्याखुऱ्या अंतराळयानात बसलो तेव्हा मला जाणवलं की स्वप्नातलं यान देखील अंतराळयान होतं. आलोकने कबुली दिली. आलोकने नाही म्हटले तरी त्याच्या प्रत्यक्ष जीवनातल्या अनुभवाचा काहीतरी संबंध आलोकच्या स्वप्नाशी असला पाहिजे असे सँड्राला वाटत होते. चंद्रावर जायला मिळणार हे कळल्यावर त्याला हे स्वप्न पडले. सायक्लॉप्स पाहून आल्यावर पडले. त्याला स्वप्न पडल्याचा आणखी एक प्रसंग सँड्राला माहीत होता. ज्या रात्री नाच होता त्या रात्री आलोकला हे स्वप्न का पडले?
ह्या प्रश्नाचे उत्तर खगोलशास्त्रात आहे याची सँड्राला काय कल्पना असणार.